नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मी शेतात आली आता गठोडे घेऊन. कापूस वेचायचा. इकडचा झाला वेचणं. माझ्या मागची जी पराठी आहे ना, हा झाला वेचणं. आम्ही जे 2-3 म्हणजे 4-5 तास वेचले होते ना, ते पुन्हा फुटली. तर मग हे म्हणत होते पराठीला पाणी द्यायचं आहे, तर वेचून घे म्हणून वेचायसाठी आली. पण पहा ना, मी उठते सकाळीच, पण हिवाळ्यात खोबऱ्याचं तेल कसं गोठते तसे हात पण गोठतात माझे, आणि मला लवकर लवकर कामं सुचत नाही. यायला 11:30 वाजले, आणि 4 वाजतापासूनच माहीत आहे का थंडी वाजायला सुरुवात होते. इतकी थंडी लागते. शेतात पाणी वगैरे देते ना, तुरीला पाणी देते, गव्हाला, ज्वारीला, त्याच्यामुळे नाही का थंडी खूप लागते. आणि थंडी पण वाढली आता. आधी 2-3 दिवस थंडी नव्हती. आभाळ आलं होतं आमच्याकडे थोडं, तर थंडी कमी वाटे. आता पुन्हा थंडी भडकली चांगली. बघा आज शेण पण काढायचं आहे. आज काकाजी आलेच नाही. त्यांचा हात बापरे, बा बंद्र पा, हे बघा. अरे देवा, दात पण दाखवत आहे मला. अहो तुम्ही कुठे आहे? अहो इकडे या. बघा बंदरा आले आणि झाडावरून उड्या मारत आहे. मी त्यांना त्यांच्याकडे मोबाईल दाखवत आहे ना, तर मला दात दाखवत आहे. या बंदरामुळे गायी बुजाडतात आमच्या, भीतात. पहा कशी उड्या टाकू टाकू नाही का झाडावरून जात आहे. वरतं झाडावर बंदरा आहे, हे बघे काळी. आणि आमची गाय त्याला भीते, बंदरांना भीते. बघा किती मोठे मोठे बंदर आहे, आणि बसतात. जवळ गेलं का लांब जातात, आणि आपण इकडे आलं का पुन्हा येऊन बसतात. काकाजी आले नाही. काकाजीच्या हाताला लागलं, बोट चेंजलं त्यांचं दरवाजामध्ये. दिसत नाही काकाजीला आमच्या बरोबर, पण ते येतात आणि कसं काढतात शेण. हे बघा कसा कोठा झालेला आहे. पण आता मी पहिले कापूस वेचते, त्याच्यानंतर मग शेण काढते. हे बघा आमचं पिल्लू. बघा हे 5-6 तास हे पराठीचे चांगले फुटले, तर हे वेचून घेते. जसा शाळेचा युनिफॉर्म राहते ना, तर आमचा शेताचा पण युनिफॉर्म आहे, तो मी आता घालते आणि कापूस वेचायला सुरुवात करते. हे म्हणजे 2 खंदाड्या कापूस वेचला मी, आणि आता शेण काढायसाठी आली. शेण म्हणजे संकेतच्या पप्पानं काढलं. त्यांना वाटलं एवढं साऱ्या ढोरांचं शेण एकटी काढेल, म्हणून त्यांनी काढलं, आणि मी आता झाडझूड करत आहे. बघा झाडझूड पण झाली, आणि कोठा चांगला क्लीन झाला.